बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम. तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, कारण शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी स्थापन केलेलं एकमेव प्रबोधन माध्यम, ज्याद्वारे शिवसैनिक शिवसैनिकांशी जोडले जातात. तुमचे विचार माझ्यापर्यंत आणि माझे विचार तुमच्यापर्यंत, उभ्या महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाता येतात. त्यासाठी तुमच्या माझ्या हक्काच्या शिवसेना एक वादळ या प्रबोधन माध्यमाला, एक लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. शिवसैनिकांनो, तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती करतो. मी आजच्या माझ्या विषयावर येतो. बऱ्याच दिवसापासून तुमच्या कानावर एक शब्द पडत असेल, विशेषतः शिंदे टोळीकडनं, शिंदे टोळीच्या आमदारांकडनं आणि भारतीय जनता पक्षाकडनं. तुम्ही एक शब्द ऐकला असाल, आम्हाला कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचंय, त्यासाठी आम्हाला वेळ लागतोय. सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला द्यायचंय. याचे राजकीय पैलू तुम्ही लक्षात घ्या शिवसैनिकांनो. बऱ्याचदा शिवसेनेवर एक आरोप होतो की या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देऊ केलं होतं, पण उद्धव ठाकरे साहेबांना हे आरक्षण टिकवता आलं नाही, सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही. बऱ्याचदा या भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे आमदार नेते हा शब्द प्रयोग करतात. त्यांच्या ज्ञानाची मला थोडी कीव येते. आमच्या समोर असले आमदार खासदार दिसत नाहीत, भेटत नाहीत, त्यामुळे ते वाचतात. ज्या वेळेस त्यांचे प्रवक्ते आमच्या समोर सापडतात त्यांची ततपप होते. या प्रश्नांवर उत्तर देताना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला द्यायचंय, जर हे तुम्ही मान्य करत असाल, याचा अर्थ मागचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणारं नव्हतं. हा थेट माझा आरोप आहे आणि स्पष्ट सवाल आहे. मागचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणारं नव्हतं हे तुम्ही मान्य केलात, कारण तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचंय. आणि गेली 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष जोपर्यंत तुमच्या सरकारला स्थापन होऊन झालेले आहेत, तुम्ही 1.5 वर्षापासून प्रयत्नच करतायत. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही म्हणतायत की आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही मराठा आरक्षणासाठी हे करतोय ते करतोय, याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करताय. गेल्या 1.5 वर्षात सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण तुम्हाला देता आलं नाही, हे देखील तुम्हाला मान्य करायला हवं. आता याची दुसरी बाजू घ्या. ज्या वेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, शेवटच्या 4 महिन्यांमध्ये ही केस चालली. म्हणजे ज्यावेळेस हे मुख्यमंत्री असताना आणि हे आरक्षण ज्यावेळेस कोर्टातून गेलं असा यांचा आरोप आहे, त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ही केस किती वेळा सुनावणीला आली होती हे देखील पाहावं. आणि 4 महिन्यात उद्धव साहेबांना असा कुठला डेटा सबमिट करायला तुमच्या मते पाहिजे होता, जो 4च महिन्यात त्यांना सबमिट करायला मिळाला असता, की त्या 4 महिन्यात त्यांनी एवढा सारा सर्वे केला असता उभ्या महाराष्ट्राचा, जो तुम्ही अर्धवट ठेवला होता तिथे. कारण तुम्हाला खमंग लोकप्रियता हवी होती. त्या लोकप्रियतेसाठी तुम्ही ते आरक्षण देऊ केलात, कारण तुम्हाला माहितीये पुढच्या सरकारामध्ये निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल आणि तो फायदा तुम्ही एनकॅश केला देखील. 105 106 आमदार तुम्ही निवडून आणले देखील, मराठा समाजाच्या जीवावर निवडून आणलेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ते 4 महिन्यांमध्ये किंवा 5 महिन्यांमध्ये उद्धव साहेबांनी असं काय काय जमा करायला हवं होतं. आणि विशेषतः कोविडची पहिली लाट, ज्या लाटेमध्ये एका मागोमाग एक माणसांचे मृत्यू होत होते, त्या 4-5 महिन्यांमध्ये कुणाला गावोगावी फिरवायला हवं होतं. त्या डेटासाठी, त्या सर्वेसाठी जे तुम्ही आता करत सुटलायत ना शिंदे समितीच्या अंतर्गत, कुठे कुणाला गावोगावी फिरवायचं होतं याचं फक्त एका शब्दात उत्तर द्यावं आणि मग सांगावं, मग तो शहाणपणा शिकवावा आम्हाला की उद्धव साहेबांना ते आरक्षण टिकवता आलं नाही. कारण न टिकणारं आरक्षण सुप्रीम कोर्टात तुम्हाला माहिती होतं हे आरक्षण टिकणारच नाही, त्यामुळे तुम्ही देण्याचं नाटक केलं, पण यांना टिकवता आलं नाही, यांना खाता आलं नाही, हे तुम्ही बोलण्यात यशस्वी झालात. पण तुमचं ते बिंग केव्हा फुटलं माहितीये? ज्या वेळेस तुमच्याकडे 1.5 वर्षाचं सरकार अनधिकृत का असे ना, पण तुमच्याकडे आलं. त्या 1.5 वर्षात ते आरक्षण टिकण्यासाठी तुम्ही नेमके काय काय प्रयत्न केले, एका मिनिटात जरा सांगावेत, एका श्वासात सांगावेत. तुम्ही एक शब्द काढू शकत नाहीत, कारण तुम्ही काहीच केलेलं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टात जर ह्या आरक्षणाला टिकवायचं असेल, त्यासाठी कित्येक पुरावे द्यावे लागतील, कित्येक डॉक्युमेंट्स द्यावे लागतील, कुठे कुठे त्याला सिद्ध करावं लागेल. आणि ते एका वर्षातही होऊ शकत नाही, 1.5 वर्षात होऊ शकत नाही. तर माननीय उद्धव साहेबांच्या सरकाराच्या 4 महिन्याच्या काळात तुम्ही काय अपेक्षा ठेवून बसला होतात? कोविडच्या काळामध्ये तुमची बिंगसारी इथेच फुटली. मला एक साधं उदाहरण द्या. जर कोर्टामध्ये अनधिकृत सरकार टिकू शकतं, तर मराठा आरक्षण का नाही टिकू शकत? मग
देवेंद्र फडणवीस, कारण तुम्ही त्याचे सारे करते धरते जनक आहात. मराठा आरक्षण नाही टिकू शकत, पण कोर्टामध्ये अनधिकृत सरकार मात्र टिकतात. काय म्हणायचंय तुम्हाला याच्यावर पंत? जाऊ द्या, त्या विषयात मी जास्त जात नाही. मला जो आजचा मुख्य विषय घ्यायचा आहे तो असा आहे, विचार करा, एका रात्रीत सरकार बदलतात, एका रात्रीत मुख्यमंत्री पडतो, एका रात्रीत विधानसभेचा अध्यक्ष बदलतो, एका रात्रीत इकडचं इकडे होतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण. मग एका रात्रीत मराठ्यांना आरक्षण का मिळत नाही? देवेंद्र फडणवीस, एवढे तुमचे चांगले संबंध दिल्लीश्वरांशी आहेत, त्यांची हाजी हाजी उजरेगिरी, त्यांच्या पाया पडणं, लाळपुशे करणं, सगळं जर तुम्ही करू शकत असाल तर मग एका रात्रीत मराठ्यांसाठी एखादा शब्द का टाकला जाऊ शकत नाही? त्या दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला, तर सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाच्या विरोधात वटहुकूम काढला, संसदेत वटहुकूम काढला गेला, गणपतीत विशेष अधिवेशन लोकसभेचं बोलवलं गेलं, तर मग मराठ्यांसाठी एखादं अधिवेशन का बोलावलं जाऊ शकत नाही? केंद्र सरकार लोकसभेच्या मार्फत, राज्यसभेच्या मार्फत का बरं एखादा कायदा पारित करत नाही मराठ्यांसाठी? 50% कॅप का ओलांडला जात नाही मराठ्यांसाठी? एवढे तुमचे चांगले संबंध आहेत ना. जाऊ द्या, हे सगळं राजकारण झालं. आम्हाला माहिती आहे आरक्षण खरं तर कुठून मिळणार आहे ते. तुम्ही तुमचं ते पातक उद्धव साहेबांच्या माथी फोडायचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून गेली. यांनी आरक्षण खमंग लोकप्रियतेसाठी दिलं होतं, कोर्टात टिकेल असं आरक्षण त्याही वेळेस दिलं नव्हतं आणि ते आजही देणार नाहीत. हे लक्षात घ्या. सरकार कुणाची असू द्या, महाराष्ट्रात सरकार कुणाचंही असू द्या, आरक्षण दिल्लीमधूनच मिळणार हे मात्र लक्षात ठेवायचं. त्यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांना अशीच फूस लावली गेली होती की महामंडळ विलीन करता येतं. आमचं सरकार आलं की 2 दिवसात महामंडळ विलीन करून टाकू. एसटी महामंडळ एकटं महामंडळ आहे का महाराष्ट्रामध्ये? जवळपास 38 अशी महामंडळ आहेत जी सगळीच्या सगळी विलीन करता येतील का? मग पर्यटन विकास महामंडळ असेल, विद्युत महामंडळ असेल, MSCB आपण त्याला म्हणतो, अशी कित्येक कपास महामंडळ, काही होऊ शकत नाही. पण ह्यांच्या फूस कशा असतात बघा. आणि तिथे पण माणूस कोण सोडला होता तुम्हाला माहितीये? सदावर्ते. हा सदावर्ते नावाचा अवलिया जो आहे ना, जाऊ द्या, ही माणसं कुणाची आहेत, कुणाचे पोपट आहेत. मी त्या दिवशी पोपट शब्द वापरला, बऱ्याच शिवसैनिकांनी सांगितलं पोपट हा चांगला प्राणी आहे, त्याचं नाव खराब करू नका, म्हणून पोपट पण नाही वापरत आहे. तुम्हाला जे नाव ठेवायचं ते ठेवा शिवसैनिकांनो. पण बरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणाची याचिका केली तुम्हाला माहितीये? आता साधा माझा प्रश्न आहे, जरांगे पाटील जर देवेंद्र फडणवीसांच्या ह्या सगळ्या चाणक्य नीतीमुळे देवेंद्र फडणवीसांना जर एकेरी शब्द वापरतात, कारण देवेंद्र फडणवीस काय कलेचे आहेत ना हे जरांगे पाटील चांगलं ओळखतात. काय म्हणाले, मी तुम्हाला ते वाक्य वाचून दाखवतो. जरांगे पाटील म्हणतायत, जरांगे पाटलांचं ते विधान मी लिहूनच घेतलं. गोरगरिबांच्या कार्यकर्त्याला मार बशितो. बघा, त्यांच्याच भाषेत मी बोलून दाखवतोय. ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून हे म्हणतायत, गोरगरिबांच्या कार्यकर्त्याला मार बशितो आणि स्वतःला उच्च नेता मानतो. तुला आता कळल तू उच्च आहे की तू एकदम मतदानाच्या चिठ्ठ्या वाटणारा झाला. थोडं थांब. हे कुणाची वाक्य आहेत? जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणतायत. पुढे म्हणतायत, एकीकडून मला फोन करून गोडगोड बोलायचं आणि दुसरीकडून विश्वासघात करायचा, गुन्हे दाखल करायचे, 307 दाखल करायचे, म्हणून भाजप संपायला लागलंय. हे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांना त्याचा अधिकार आहे. कारण एकीकडे फोन करून गोडगोड बोलून दुसरीकडे 307चे गुन्हे दाखल केलेत आणि विश्वासघात केलाय दुसरीकडनं. कारण तुम्ही पाहिलं त्यावेळेस लाठीचार्ज वगैरे कसं झाला ते सगळं. या विधानावर ततपप कुणाची झाली माहितीये? फडफड कुणाची झाली माहितीये? या विधानावर 2 बोलक्या ते ज्यांना सोडलंय ना, की जसं देवेंद्र फडणवीसांवर कोणी अटॅक करेल, विशेषतः शिवसेनेकडनं ज्यावेळेस होईल त्यावेळेस ही 2 माणसं सोडलेली असतात. तसा तिसरा पण एक आहे, आशिष शेलार नावाचा, प्रसाद लाड नावाचा, आणि एक नित्या राणेचं तर तुम्हाला माहितीच आहे, आमच्या शरद भाई कोळींच्या भाषेतला नित्या राणे. आता शरद भाईंची भाषा काही मला येत नाही, पण शरद भाई चांगला समाचार घेतात. शरद भाई, तुमचं सावज आला माझ्याकडे, थोड्या वेळासाठी तुमचं सावज घेतो मी जरा थोड्या वेळासाठी माझ्याकडे. हे नितेश राणे काय म्हणतात? नितेश राणे म्हणतात, यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतंय बघा बरं. नितेश राणे सारख्या एखाद्या लोमट्या नेत्याने सांगावं स्क्रिप्ट कोण लिहून देतं? ज्यांना फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी मंत्रालय दिली गेलेली आहेत, ज्यांच्या आमदारक्या तोपर्यंतच, जोपर्यंत ते ग्लास मधलं ते मद्य संपत नाही तोपर्यंत ह्याचा जीव राहणार. तो कोणाचा?
तुम्ही पाहिलं असाल ना ते बसंतीचं गाणं, जब तक बसंती नाचेगी तब तक ये जिंदा रहेगा. तसं जोपर्यंत तुम्ही शिवसेनेवर टीका करत नाहीत तोपर्यंत जर तुमच्या टीका थांबल्या तर तुमच्या आमदारक्या आणि तुमची मंत्रालय गेली. असे हे नेते हे शिकवणार. स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेही जरांगे सारख्या लोकांवर बोलणार. जरांगे पाटलांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला? समाजासाठी तुम्ही काय केलं? तुमचे वडील ज्यावेळेस राणे समितीमध्ये होते, म्हणजे काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस तुमचे वडील म्हणाले कुणबी आणि मराठा एक, म्हणजे राणे समितीचा अहवाल सांगतोय मी. बऱ्याच जणांना राणे समितीचा अहवाल माहित नसेल, मी त्यातल्या काही गोष्टी सांगतो. राणेंनी सिद्ध केलं की कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. राणे समितीचा अहवाल सांगतो. मग राणेंना आता असा कुठला दृष्टांत झाला की म्हणतायत राणे मी 96 कोळी मराठा आहे, मी कुणबीचं सर्टिफिकेट घेणार नाही. म्हणजे सरडा कसा रंग बदलतो वातावरणाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे. अगदी सरड्याला लाजवतील असले घाणेरडे मानवरूपी सरडे आहेत हे. ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, काल परवा एक क्लिप त्यांची चांगलीच व्हायरल होते. म्हणतायत देवेंद्र फडणवीसांनी आणि मोदींनी कसं देशाच्या अर्थव्यवस्थेला खोकळ करून ठेवलंय. मोदींनी कसं गुजरातमध्ये कंपन्या चोरून नेतात महाराष्ट्राच्या आणि त्याला साथ देवेंद्र फडणवीस. ही क्लिप चांगलीच व्हायरल होती, तुम्ही पाहिली असाल कदाचित म्हणा. आज हेच नारायण राणे किंवा त्यांचे दोन ते चिल्ले पिल्ले हे काय करतायत माहितीये? हे बापाची बाजू घेताना बापाची विधान विसरून जात आहेत. बापाने ज्या समितीमध्ये काम केलं, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती, त्यात त्यांनी जी निरीक्षणं नोंदवली किंवा मराठा कुणबी हे सारं विसरले. आज म्हणतात स्क्रिप्ट कोण लिहून देतं. अरे तुम्ही 96 कोळी स्वतःला म्हणताय, 96 कोळी. त्या बाळासाहेबांचा शिवसेनेचा हात तुमच्या डोक्यावर नसताना तर तुमची 96 कोळी, तुमची पुढची 96 कुळं ते कोंबड्या विकायची कामं करत बसले असते, अजूनही करत बसले असते चेंबूरच्या घाटल्यामध्ये. हे लक्षात ठेवा. ते बाळासाहेबांचा शिवसेनेचा हात तुमच्या डोक्यावर पडला आणि आता तुम्हाला 96 कोळी मराठे आठवायला लागले. तुम्ही स्वतःला 96, अरे तुमच्याकडे असेल, तुमची महाविद्यालय असतील, तुमची स्वतःची कॉलेजेस असतील, तुमच्या पतसंस्था असतील, तुमच्या पार्टनरशिप असतील करोडोंच्या, तुमच्या कंपन्या असतील, आम्हाला काही देणं घेणं पडलं नाही. तुम्ही 96 कोळी मराठा आहात, तुमच्याकडे असेल हे सगळं. पण कित्येक म्हणत तुम्हाला वजा करून बाकीचे सगळे 96 कोळी मराठा जरी घेतले ना, कुणाकडे तुमच्या एवढं वैभव नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांना तुमच्यात पकडू नका, 96 कोळी मराठ्यांना तुमच्यात पकडू नका. त्यांची बाजू ते स्वतः मांडतील, तुम्ही 96 कोळींचं वकीलपत्र घेऊ नका. नारायण राणे तुम्ही असाल 96 कोळी, तुम्ही नका घेऊ आरक्षण. ज्यांना गरज आहे ते घेतील ना. पण हा माणूस म्हणतो स्क्रिप्ट कोण लिहून देतं. आता हे राणेंसारख्या माणसांनी सांगावं म्हणजे ते विनोद आहे, स्वतःमध्ये एक विनोद आहे. पुढे आणखी एक नेता ह्यांचा बाहेर आला, प्रसाद लाड नावाचा. हे एक दुसरं जनावर आहे. हे जनावर काय म्हणतं बरं, ही जनावरांची कमी नाहीये. ते आशिष शेलार, हे लाड, हे राणे, हे आज जी एकेरीमध्ये उद्धव साहेबांवर किंवा शिवसेनेवर टीका करतायत ना, ज्यावेळेस यांची सरकार पलट्या मारतील ना, त्यावेळेस मात्र ही जनावरं सगळी शोधून बाहेर काढायला पाहिजेत. मी प्रश्न विचारायला म्हणतोय बरं का, शिवसैनिकांना वेगळा अर्थ घेऊच नका. प्रश्न विचारायला असली जनावरं शोधून बाहेर काढायला पाहिजे. आपल्याकडे पण प्रश्न आहेत. आज हे प्रश्न करतायत ना एकेरीमध्ये, आमच्याकडे पण त्यावेळेस प्रश्न असतील. त्यावेळेस आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ही सगळी जनावरं शोधून बाहेर काढावी लागतील, कारण ही बिळाबिळांनी लपलेली असतील ही जनावरं, सारीच्या सारी जनावरं शिवसैनिकांना. काय म्हणतं हे प्रसाद लाड नावाचं बेनं, फडणवीसने कसं आरक्षण दिलं, फडणवीसांनी कसं आरक्षण दिलं, सन्माननीय, मी सन्माननीय हा शब्द लावायला विसरलो. सन्माननीय फडणवीसांनी कसे आरक्षण दिले आणि उद्धव ठाकरेंनी कसे ते घालविले हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याच्या भाषेत तो बोलतोय. फडणवीस ब्राह्मण असून देखील त्यांनी मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केले, जे की त्यांनी बऱ्याच मराठा मुख्यमंत्र्यांची नावं घेतली, त्यांनी कसं दिलं नाही आजपर्यंत किंवा तसा त्यांच्याकडून प्रयत्न झाला नाही. पण फडणवीस ब्राह्मण असून म्हणजे त्यांनी ते ब्राह्मण मराठा हा जो वाद घालायचा प्रयत्न केलाय ना, दया येते तुमची, कीव येते तुमची. ते ब्राह्मण समाजातील बांधव देखील म्हणत असतील हा फडणवीस आम्हालाच लागलेला एक कलंक आहे, आमच्या समाजाला लागलेला फडणवीस देखील एक कलंक आहे. जरा त्यांचं देखील मनोगत घ्या. त्या फडणवीसांमुळे हा ब्राह्मण समाज बदनाम होतोय. खरं पाहायला गेलं तर ब्राह्मण समाजातील बांधव म्हणत असतील इतकं घाणेरडं राजकारण कधीही एखादा ब्राह्मण करू शकत नाही, हे देखील लक्षात घ्या. काय म्हणतायत हे प्रसाद लाड की मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम ह्यांनी केलं. आरक्षण देण्याचं काम नाही केलं, मराठ्यांना फसवण्याचं काम चांगलं केलं खमंग लोकप्रियतेसाठी. बरं, हे प्रसाद लाड ज्या पद्धतीत तो व्हिडिओ शूटिंग करत होते ना,
तो असा खाली धरलेला कॅमेरा आणि सुटाबुटातलं हे जनावर हे असं उभं होतं. एक क्षण मला असं वाटलं, मला ह्याचा चेहरा माहिती होता म्हणून ठीक, पण काही असे व्हिडिओ येतात जसं की हा लटकून घेतोय स्वतःला, अशा आविर्भावातलं ते एक व्हिडिओ वाटत होतं की हा कुठला व्हिडिओ माझ्या समोर. नंतर कळलं हे प्रसाद लाड नावाचं बेन आहे. असं वाटलं की लटकून घेतात त्यावेळेस ते कसे स्वतःचेच व्हिडिओ काढून ते प्रसारित करत असतात, स्वतःचं कृत्य स्वतःच दाखवायचं लोकांना, बघा मी कसा लटकून घेणार आहे स्वतः. मला एक क्षण तसं वाटलं. तुम्हाला जर वाटलं असेल याचा व्हिडिओ पाहून तर लिहा तसं कमेंटमध्ये की याचा व्हिडिओ पाहून मलाही तसंच वाटलं, पण नंतर कळलं हे बेन वेगळं आहे. मुळात पहा, शेलार, लाड, दरेकर यांसारख्या नेत्यांना, फाटक्या तोंडाच्या नेत्यांना ना आपण किती महत्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मी यांची विधानं घेतो पुढची काय काय त्यांनी घेतली. खरं तर यांचा बोलवता धनी कोण आहे हे जगाला माहिती आहे. ह्यांनी सांगावं तुमचा बोलवता धनी जरांगे पाटलांना, ह्यांनी सांगावं या प्रसाद लाडला मला वाटतं विधान परिषदेवरून जातो, हा विधानसभेतून पण जात नाही. आणि ते शेलारासारखं स्वतःच्या भावाला नगरसेवकामध्ये निवडून आणता येत नाही ते माणसाला. आज इतक्या कॉलर टाईट करून ज्या प्रकारे जी आविर्भावात हे बोलतायत ना, हे टघ्यांची भाषा बोलतायत ना, हे सारे दिवस परत येत असतात. ज्याला इंग्लिशमध्ये कर्मा म्हणतो आपण. कर्मा ऑलवेज कम्स रिटर्न्स. या कर्माला तुम्हाला याच जन्मात फेडायचंय. हे कर्म आहे शेवटी. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथेच फेडून जायच्या आहेत. तुमचे सगळे बोलवते धनी आम्हाला सगळे माहिती आहेत. हे तुम्हाला कोण सोडतं मराठ्यांवर बोलण्यासाठी. अगदी बरोबर त्याच वेळेत नितेश राणे येतात, त्याच वेळेत लाड बाहेर येतात, 2 आमदार येतात बाहेर. जसं ह्यांना शिंदे टोळीच्या आमदारांना राजीनामे फेकायला सांगितले ना, ते हेमंत पाटील असतील, गोडसे असतील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, दोघांची नावं सेम झाली की काय. त्यानंतर अजून एखादा कुठला तो बोरणारे नावाचा आमदार, ह्या सगळ्यांना तसं इकडे विधानं करायला सांगितलेलं आहे. आणि आणखी शेवटी हा माणूस काय म्हणाला, जातीसाठी माती खाऊ. जातीसाठी माती खाऊ हा जो माणूस म्हणाला, तुम्ही माती खाण्याच्या लायकीचे नाही आहात, तुम्ही काहीतरी वेगळं खाण्याच्या लायकीचे आहात. आता ते वेगळं, ही जी रिकामी जागा मी ठेवली ना इथे, त्याला 2 असे कोट करून घ्या तुम्ही. ह्या माती खाण्याच्या लायकीचे आहेत की काही आणखी खाण्याच्या लायकीचे आहेत हे तुम्ही सांगावं. बाकी ह्यांच्या विधानांमध्ये मला फार काही दिसलं नाही. शिवसैनिकांनो, आपण ह्यांचा बरोबर समाचार घेऊ. ज्या ज्या विधानांसाठी यांनी उद्धव साहेबांवर एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीला येऊन टीका केली, आपण ह्या सगळ्या विधानांचा त्या वेळेस, मी तुम्हाला म्हणालो ना, सरकार पलटी झाल्यानंतर या माणसांना असं शोधून बाहेर काढायला लागेल प्रश्न विचारण्यासाठी. अंडरलाईन करतो त्या वाक्याला, प्रश्न विचारण्यासाठी. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. अरे कोर्टात अनधिकृत सरकार टिकू शकतं, तर मग कोर्टात मराठ्यांचं आरक्षण देखील टिकू शकलं पाहिजे. द्यायची दानत लागते, ती द्यायची दानत ठेवा. बस एवढंच म्हणतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.